मित्रांनो, सुरुवात करूया प्रश्नाला. आपण लास्ट लेक्चरला भूगोलाचे प्रश्न घेतलेले, ते खूप इम्पॉर्टंट होते. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर तुम्ही ते बघून घ्या. न्यायालय भरती तलाठी साठी पण उपयोगी आणि पोलीस भरतीसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्या जिल्हा परिषद पण येणार आहे, त्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण इतिहास घेणार आहोत. तर मित्रांनो, हा एवढा इम्पॉर्टंट आहे ना, तुम्ही प्रश्न बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण प्रश्न बघा. एकदम क्वालिटी प्रश्न आहेत. तर मी एक्झामला पकडण्यास म्हणजे सर्व एक्झामसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, सुरुवात करूया प्रश्नाला. तर हडप्पाकालीन लोकांना धातू परिचित नव्हता. कोणता धातू परिचित नव्हता सांगा? तर हा प्रश्न मित्रांनो खूपदा परीक्षेमध्ये हडप्पाकालीन यावर खूप प्रश्न येतात. तसा हा आला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर लोखंड हा धातू परिचित नव्हता. पुढचा प्रश्न बघूया. स्वतंत्र भारतात हडप्पाकालीन सर्वाधिक स्थळांचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? ते सांगा. गुजरात आहे. तुम्हाला दिसते का प्रश्न? थांबा. आता दिसत असेल तुम्हाला. मी थोडा लांब करतो हा, म्हणजे तुम्हाला दिसेल. हा, आता दिसत असेल. सिंधू संस्कृतीचे खालीलपैकी कोणते ठिकाण भारतात आहे? तर सांगा मित्रांनो. हडप्पा तर नाहीच आहे. मोहनजोदडो पण नाहीये. लोथल लोथल आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर लोथल. परत सांगतो, सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणते ठिकाण भारतात आहे? तर हडप्पा नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर लोथल हा आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. भारताच्या राष्ट्रचिन्हातील सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषद मधील आहे? तर सांगा. यो पण खूप इम्पॉर्टंट आहे. मुंडक. मुंडक यासाठी. पुढचं बघूया. हा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. वेद. जी लास्ट टाइम तुमची न्यायालय भरती झालेली शिपायांसाठी त्यामध्ये हा प्रश्न आलेला, म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा नाही म्हणजे ह्याच्या रिलेटेड मंत्रांवर, वेदवर यावेळेस येऊ शकेल अशी माझी खात्री आहे. गायत्री मंत्र खालीलपैकी कोणत्या ग्रंथातील आहे? तर सांगा मित्रांनो, कोणत्या ग्रंथात आहे गायत्री मंत्र? तर ऋग्वेदामध्ये आहे. आर्यांचे अध्याय ग्रंथ कोणता आहे? सांगा. अध्याय ग्रंथ कोणता आहे? तर ऋग्वेद. आर्य यावर पण खूप प्रश्न येतात तुम्हाला. हे बघा, अजून एक प्रश्न आला तुम्हाला. तुम्हाला दिसतंय का? थांबा, मी मोठं करतो तुम्हाला म्हणजे दिसल क्वेश्चन. मला दिसतंय का? मला सांगा. थांबा, ते वरती गेलंय, खाली करतो. आता दिसत असेल. आर्यांच्या वेदांची संख्या किती आहे? वेद आहेत. वेदांची संख्या किती आहे? तर सांगा. आर्यांच्या वेदांची संख्या ही 4 आहे. 4. तर पुढचं क्वेश्चन बघूया. झूम करतो तुम्हाला म्हणजे दिसेल. तर हा खालीलपैकी कोणत्या वेदास भारतीय संगीताचा पाया म्हणतात? इथं वेद आहे. वेद.
सांगा कशाला म्हणतात संगीताचा पाया? तर सामवेद. अथर्ववेदला अथर्ववेदला आयुर्वेदिक म्हणून पण ओळखले जाते मित्रांनो. आयुर्वेदिक ग्रंथ. पुढचा क्वेश्चन बघूया. तुम्हाला हे पण दिसत नसेल तर मी तुम्हाला लांब करून दाखवतो. हा, ऋग्वेदकालीन आर्यांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर व्यवसाय कोणता होता? तर त्यांचा व्यवसाय होता पशुपालन, हा त्यांचा व्यवसाय होता. पुढचा क्वेश्चन बघूया. पुराणांची संख्या किती आहे? तर सांगा, पुराणांची संख्या ही 18 आहे. ऋग्वेदामध्ये कोणत्या देवतेचा पुरंदन असा शब्द प्रयोग केलेला आहे? सांगा कोणता शब्द प्रयोग केलेला आहे? तर इंद्र हा शब्द प्रयोग केलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. पुढचा क्वेश्चन बघा. प्राचीन काळातील व्याकरण अष्टधाईचे रचनाकार कोण आहेत? तर पाणिनी हा आहे. पुढचा क्वेश्चन. सर्वात प्राचीन पुराण कोणते आहे? तर सांगा सर्वात प्राचीन पुराण कोणते आहे? तर मत्स्य पुराण सर्वात प्राचीन आहे. अध्याय काव्य कोणत्या ग्रंथास म्हटले जाते? तर सांगा अध्याय काव्य कोणत्या ग्रंथास म्हटले जाते? तर रामायण. पुढचा बघू क्वेश्चन. त्रिपिटक हा धर्मग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर बौद्ध या धर्माशी संबंधित आहे, जैन आहे. मित्रांनो, तुम्हाला बौद्धावर पण खूप प्रश्न विचारतात, हा पण इम्पॉर्टंट असू शकतो तुमच्यासाठी. तर मित्रांनो बघा, असे 8 क्वेश्चन होते इतिहासाचे. व्हेरी इम्पॉर्टंट होते. तर तुम्हाला कसा लागला, कसं होता व्हिडिओ, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.